हजबंडला कॅन्सर झाला होता आणि नंतर मग त्यांची तब्येत खूप हालावली आणि नंतर मग आता यांची 1 महिन्यापूर्वी डेथ झाली आहे. त्यामुळे मी व्लॉग बनवणं स्टॉप केलं होतं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मनीषा आणि माझं व्लॉग याच्या पहिले पण माझ्या यूट्यूब चॅनलवर आला आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे मनीषा लाईफ. मी व्लॉग बनवणं मधात थांबवलं होते कारण माझ्या हजबंडला कॅन्सर झाला होता आणि नंतर मग त्यांची तब्येत खूप हालावली आणि नंतर मग आता यांची 1 महिन्यापूर्वी डेथ झाली आहे. त्यामुळे मी व्लॉग बनवणं स्टॉप केलं होतं. पण आता मला असं वाटलं की आपण काहीतरी पुन्हा सुरू करावं, कारण या दुःख मला काही दिसत नाही आहे. त्यामुळे दुःख विसरण्यासाठी मी पुन्हा हे स्टार्ट केलं आहे व्लॉग बनवणं. कारण त्यांची तब्येत खूप हालावली होती आणि मग नंतर त्यांना खूप जास्त त्रास होत होता. त्यामुळे मग मी पण उदास राहत होती आणि मग मला इच्छा नव्हती व्लॉग वगैरे बनवायची, म्हणून मी यूट्यूब चॅनल स्टॉप केले होते. पण आता मला हे दुःख खूप जास्त वाटते आणि हे विसरण्यासाठी मी पुन्हा हे व्लॉगिंग सुरू केले आहे. म्हणजे त्यामध्ये मी बिझी राहीन तर मी दुःख काहीतरी विसरू शकेल. त्यांची तब्येत म्हणजे तशी तर उन्हाळ्यापासूनच बरी नव्हती, पण त्यांना तेव्हापासूनच कॅन्सर झाला होता. पण त्यांची मधात तब्येत एकदम बरी होती आणि त्यांना कॅन्सर झाल्यामुळेच मी हे व्लॉगिंग सुरू केले होते यूट्यूब चॅनल. त्यामुळेच मी सुरू केले होते, कारण काहीतरी माझं इन्कम सोर्स सुरू व्हावा म्हणून. पण नंतर मग त्यांची तब्येत खूप हालवल्यामुळे मी व्लॉग बनवणं वगैरे सगळं बंद करून टाकलं होतं. आणि आता त्यांची डेथ झाली, त्यामुळे मला असं वाटते की हे पुन्हा आपण सुरू करावं आणि आपलं पुन्हा त्यामध्ये बिझी राहावं असं मला वाटते. त्यामुळे मी पुन्हा हे सुरू केले आहे. आज माझा हा 3 महिन्यानंतर व्हिडिओ आला आहे. तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं चॅनल मनीषा लाईफ हे आहे, तर प्लीज तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा. आणि ही माझी लहान मुलगी ही आहे 9 महिन्याची आणि मुलगा 6 वर्षाचा आहे. तो तर आता या व्हिडिओमध्ये आहे नाही, पण नंतरच्या व्हिडिओमध्ये येईलच. तर प्लीज सपोर्ट करा आणि पुन्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे. तो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहेच आहे. जसं मी जो लॉगिंग करत होते त्यामध्ये पुष्कळ त्याचा फेस आला आहे, पण आज तो आहे नाही घरी, त्यामुळे मी त्याला या व्हिडिओमध्ये काही घेतलं नाही आहे. तर आणि खूप दुःखात हे दिवस गेले माझे. 6-7 महिने खूप जास्त दुःख होते आणि माझी मुलगी लहान आणि मला खूप असं दुःख म्हणजे मी विसरू नाही शकत आता. आणि हे सगळ्यात मोठं दुःख अजून मला भेटलं माझ्या जीवनामध्ये. आणि माझी मुलगी जन्मली 2 महिन्यानंतरच माझ्या मिस्टरांना हे कर्करोग माहीत पडला. त्यावर उपचार झाले MCI मध्ये पुष्कळ दिवस, पण ते जरा त्यांचं पुष्कळ असं वाढून गेलं. त्यांना दुसरी गाठ आली, त्यामुळे त्यांना ती दुसरी गाठ खूप जास्त वाढली आणि त्यामुळे मी आपली आशा गमावली. आणि मग नंतर आशा गमावली आणि त्यांचं जेवण वगैरे मग बंदच होऊन गेलं. त्यामुळे मग त्यांचा देहांत झाला. आणि माझे 2 छोटे मुलं माझ्या हिमतीवर सोडून ते गेले. हे माझे 2 मुलं. हा माझा मुलगा आला. तो बाहेर गेला होता, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये काही त्याला दाखवलं नाही. याचे पण भरपूर असे व्हिडिओ आहे आधी आणि माझ्या चॅनलवर पण आहे. तो त्याचे शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ आणि या चॅनलवर पण आहे. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. माझं चॅनल मनीषा लाईफ आहे.
आणि कारण आता माझी इन्कम सोर्स यापासून सुरू होणार आहे, त्यामुळे मी हे चॅनल समोर वाढवण्याचा प्रयत्न करेन. सध्या तर मी हाऊसवाईफच आहे. नंतर मग माझी मुलगी मोठी झाली की मी माझा जॉब स्टार्ट करेन. कारण आता सध्या तर मी करू शकत नाही, कारण आता सध्या ही जरा 1-2 महिने तर नाहीच करू शकत. त्यामुळे तर माझं चॅनल वाढावं आणि माझं सबस्क्राईब वाढावं अशी माझी आशा आहे. आणि त्यामुळे मी म्हणते की मला प्लीज सपोर्ट करा.